संतुलित आणि विश्वासार्ह बातम्या अशी ओळख असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त श्राविका हॉस्पिटॅलिटी LLP, श्रद्धा विक्रम कदम आणि तन्वीर ताहिर शेख यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शुद्ध आणि सात्विक जेवणाची मनपसंत चव म्हणजे सुमान प्युअर व्हेज आणि शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवणासाठी एकमेव ठिकाण निखारा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज या उपोषणाच्या ठिकाणी दादाभाऊ लोखंडे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या काही मागण्यांसाठी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची प्रामुख्यानं एक मागणी अशी आहे का शिरूर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं आणि अण्णाभाऊ साठे यांची लाटेआळी आणि इंदिरानगर या ठिकाणी स्वागत कमान व्हावी यासाठी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत. शासनाकडून वारंवार एकही गोष्टीचा हे नाही आहे, काय म्हणतात, पाठपुरावा नाही. म्हणजे आपली संस्था नगर परिषद, म्हणजे आपल्या स्थानिक लेवलची संस्था बघितल्या तर आपली नगर परिषद, तिथला एकही कर्मचारी म्हणा, एकही कामगार वर्ग म्हणा, कोणतंच काम करायला काही नाही. पाठपुरावा हा शब्दच नाही आहे त्यांच्याकडे. फक्त ओढाओढीचे उत्तर देतात आणि त्यांच्याकडे गेलो की आम्ही तुम्हाला हे करतो. मग जाणून बुजून एकच कास्टवर यांचं टार्गेट असलं, एकच जातीला कास्टला हे एक टार्गेट केल्यावर म्हणजे हे काम करू देत नाही. म्हणजे यांचं असं म्हणजे की यांना न मिळलं का मिळलं, यांनी डायरेक्ट त्यांनी ठोस पुरावा द्यावा की बा तुम्ही आम्हाला मागू नका. तुमच्या समाजावर हो, माझा सरळ आरोप आहे आमच्या जाती विरोधात. एकच कास्टला हे सगळे नगरपालिका भ्रष्ट म्हणेन मी आता माझ्या मराठी भाषेत, की यांचा आम्हाला विरोध आहे, आमच्याच जातीला विरोध आहे. सगळ्यांचा विरोध आहे. काम होत नाही असा आरोप करताय. हो, नुसतं लेखी असं देतात, कुणी मला ठोस भूमिका देत नाही, काय नाही. जागा निश्चित केली म्हणतात ना मला, तुम्ही जागा निश्चित केली तर मग मला तिथं भूमिपूजन करून द्या, ताबा मारून द्या, मला तिथं कंपाऊंड मारून द्या आणि नियोजित जागा म्हणून द्या अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी. तसं पण नाही कुणी काही करत, नुसतं फक्त तोंडी आश्वासन देतात, येतात तर तोंडी देतात. कवर आम्ही तोंडी तरी घ्यायचं आश्वासन यांची, ठोस भूमिका कोणतीच घेत नाही. तुम्ही या प्रशासन काळामध्ये एक नगरसेवक असता त्यावेळेस सुद्धा हे ठराव झालेला होता, परंतु अद्यापर्यंत कुठल्याच प्रकारची नगर प्रशासनातून ठोस अशी भूमिका समोर येत नाही आणि तुम्ही आता परत एकदा उपोषणाला बसणार आहे. तरी हा प्रश्न जर सुटला नाही तर भविष्यातील तुमचं आंदोलनाचा काय पवित्र असणार का? जर उपोषण नाही, जवळ मला आउटपुट इनपुट काहीच भेटत नाही, जर माझ्या समाजाला कवर तरी आम्ही समाज माध्यमातून एकत्र बसायचं, कवर आम्ही मागायचं. जर आम्हाला नाही दिलं तर 2 दिवसात आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे. याच्यानंतर काय भूमिका असणार? जर न्याय मिळाला नाही तर काय भूमिका असेल? आम्ही उठणारच नाही. आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही जगल तर जातीसाठी, मरण तर जातीसाठी. नगरपालिकेच्या विकासातून 5% निधीतून आपल्या कामात, परंतु शिरूर नगरपालिकेच्या विकासाच्या कामात हा निधी कमी पडतो. शासन स्तरावर आपण काय याच्या बाबतीत? तसं मी बोललो नगरपालिके प्रशासनाला बोललो की जर तुमच्याकडे निधी नसेल, आता त्यांनी बघा, हे बघा तुम्ही ठराव करून दिलाय, त्यांनी मला ठराव दिलाय, हा ठराव केलाय. जर ठराव करून जर तुमच्याकडनं निधी उपलब्ध नसेल तर आम्हाला तसं पत्र द्या की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, आम्ही आमच्या समाजाच्या वतीने 1-1 रुपया गोळा करून आम्ही ते निधी ओपन करू, कमल बांधून घ्या आम्ही. तसं काहीच नाही, तसं बी देत नाही, काहीच नाही. म्हणजे आमचं जाणून बुजून आमचं काम करायचं नाही. एकच समाजाला एकच सगळं टार्गेट करतात, एकच समाजाला, बाकी दुसरं कोणालाच करत नाही. कलेक्टर आदेश आहे तरी पण काहीच नाही देत ते. अवघ्या महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त राही प्रतिष्ठानच्या वतीनं आभाळभर शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत राहो हीच सदिच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका तथा विद्युत व पाणी पुरवठा सभापती सौभाग्यवती डॉक्टर सुनीता संतोष पोटे आणि मीरा नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर संतोष संपतराव पोटे.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.